महाराष्ट्र पोलीस न्यूज प्रथम वर्धापन दिन व पत्रकार बांधवांचा सन्मान सोहळा आज 6 मार्च रोजी मधुबन लायन्स पुणे सोलापूर रोड कदमवाक वस्ती तालुका हवेली जिल्हा पुणे येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला। एक्सप्रेस न्यूज 17 मुख्य संपादक महेश कळसाईद। प्रत्येकाच्या मागे आणि हे तर आमचे पोलीस बंधू म्हणजे सगळे मित्र आहेत। पत्रकार आणि पोलीस यांचं नातं फार मैत्रीचं असतं। म्हणजे एखादी घटना घडल्यानंतर बातम्यांवर चॅनलवर पोलिसांवर तोडसूक घेणे इतकं सोपं काम चॅनलचं नसतं। म्हणजे आम्ही लगेच आरडाओरडा करायला मोकळे होतो की पोलीस वेळेत आले नाहीत, पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली नाही, पोलीस हे सगळं षडयंत्र रचतायत, अशा पद्धतीचे आरोप लगेच चॅनलवर आम्ही सुरू करतो। त्यामुळे पोलीस हे आमचे मित्र आहेत, कारण आम्ही त्यांना लगेच कुठलीही उपमा लावू शकतो किंवा त्यांच्यावर आम्ही तोडसूक घेऊ शकतो। पण खरी वास्तवता तशी नाही आहे। म्हणजे मी आता जेव्हा मॅडमशी बोलत होतो की हे काम करता करता त्या एकतर किती गावांमध्ये ते फिरतात, ड्युटी हा तर पार्ट खूप वेगळा आहे। म्हणजे आपण त्याची कल्पनाही करू शकणार नाही अशी ड्युटी या पोलिसांना करावी लागते। आणि त्याच्यामध्ये सुद्धा किती अफाट ज्ञान मिळवत ही माणसं, म्हणजे आम्ही आता गप्पा मारताना मी त्यांच्याकडनं माहिती घेत होतो की सध्याचं आरक्षणावरचं तुमचा अँगल काय, या सगळ्या मान्यवरांचं मी हे कारण तुम्हाला मी सांगतो की जरी मी न्यूजमध्ये काम करत असतो, जरी मी अँकर असतो, तरी सगळ्याच गोष्टींचं ज्ञान त्या जागी बसून आपल्याला येत नाही, जे पुढच्या काळात एवढं नसतं। सर्व मान्यवर लोक बोलणार नाही असं सांगितलं होतं। शुभेच्छा तरी द्या असा आदेश आलेला आहे। मुराद साहेबांना मी जेव्हा माझं पहिलं पोस्टिंग करून जॉईन व्हायला आले होते तेव्हापासून ओळखते आणि त्यांच्याबद्दल माझं मत चांगलं आहे। ह्या कारणामुळे मी आले त्यांच्या आग्रहासाठी काय थांबलेले आहे। बऱ्याचशा म्हणजे आता म्हणाले की पत्रकारांना सांगा की आमच्या तुमच्याकडून काय अपेक्षा असतात पोलीस म्हणून, तर तुम्हाला सहकार्य त्याच प्रमाणात होतं ज्या प्रमाणात तुम्ही आम्हाला सहकार्य करता। माझं असं म्हणणं आहे की तुम्ही तुमचं काम करू नका असं नाही। पोलिसांच्या कामाबद्दल प्रश्न विचारले पाहिजे, त्यांना जबाबदार धरलं पाहिजे, त्यांना त्यांचं काम करायला भाग पाडलं पाहिजे। तो जो खुश आहे ते देणं तुमचं काम आहे, हे मला मान्य आहे। परंतु पत्रकारिता ही अशी गोष्ट झालेली आहे की आता हौसे नवसे सगळेजण पत्रकार झालेले आहेत। हा थोडे लोक आहेत ते खरंच पत्रकारिता करत असतात। मी असं म्हणत नाही की घरागावावर तुळशी तुम्ही फक्त पत्रकारिता करा, तुम्हाला स्वतःचा व्यवसाय असला पाहिजे, तुमच्या इन्कमचं साधन असलं पाहिजे। कृपया पत्रकारिता हे एकमेव इन्कमचं साधन असू देऊ नका, कारण तुमची पण काही वर्षांनी इमेज तयार होते। तुम्ही पत्रकारिता म्हणून काय करताय हे जरी तुमच्या तोंडावर कोणी बोलत नसलं तरी ते सगळ्यांना माहीत असतं। तर त्या गोष्टीचा प्लीज विचार करावा। आणि तुम्हा सगळ्यांचं फील्डवर काम करणाऱ्या पत्रकारांचं खरंच कौतुक आहे, कारण की जेव्हा एखादी घटना घडली आहे, माझ्याकडे एक्सप्लोजर झाले, दंगली झाले, कोरेगाव भीमाचा बंदोबस्त केला आहे 2-3 वेळा, अशा प्रत्येक गोष्टीला मी जितका वेळ, माझे अधिकारी जितका वेळ त्या ठिकाणी थांबतात तितका वेळ पत्रकार पण थांबतात आणि तेवढाच वेळ तुम्ही पण काम करता। त्याच्यासाठी तुमचं अभिनंदन कौतुक करायला पाहिजे आहे। गोष्ट मला सांगायला हे वाटत नाही की माझ्यासाठी तुमचा सोर्स हा जो आहे माझ्या डिव्हिजनमधले जे न्यूज पोर्टल असतात यूट्यूबवरचे तोच आहे। कारण मेनस्ट्रीम मीडियावर फारसा अवलंबून राहायचे दिवस राहिलेले नाही आहेत। त्यांचाही दोष नाही सर, ते पुढं शहाण पण नसतं। तर तुम्ही लोक हेच आमची माहिती मिळण्याचे सोर्स झालेले आहात, तर त्या जबाबदारीचा मान आपण काम कराल अशी अपेक्षा
न्यूज चॅनल पोलीस न्यूजला माझ्याकडून आणि माझ्या खात्याकडून हार्दिक शुभेच्छा देते. थँक्यू. आणि आपल्याला असंही काही इथं खूप आणि सगळ्या क्षेत्रामध्ये सगळ्यात मोठा आणि सगळ्यात मोठं नावलौकिक असणार सुहास सर यांचं मी पहिल्यांदा आभार व्यक्त करतो आणि सर्व पत्रकारांचं आणि सर्व मान्यवरांचं आभार मानतो. मला आणखी एक शब्द बोलायचं की ज्यावेळेस जर अजून कोणी सत्कार घ्यायचा राहिला असेल तर त्यांनी आम्हाला किंवा कोणाला तरी इथं सांगणं गरजेचं आहे. तसंच आपल्याला जे आपले पत्रकार आलेले आहेत इंदापूर तालुक्यातले किंवा इथले नांदेड त्यांनी आपल्याला सुहास सरांची एक 10 मिनिटं आम्हाला मुलाखत घ्यायची आहे. सर्वांनी ती घ्यावी ही मी इच्छा करतो. एवढं बोलून मी तसं. धन्यवाद.